हाय नमस्कार, मी अमृता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज बैलपोळ्या आणि आज पुरणपोळ्या वगैरे करायचे होते आणि माझी सगळी कामं झाली होती आणि देवपूजा वगैरे पण करून घेतली. इथे बैलांची पण पूजा करून झाली आहे. आता पुरणपोळ्याची तयारी करायची. मुलं पण तरी मस्त अशी देवपूजा वगैरे झाली. बैलांची पण पूजा मी सकाळीच करून घेतली. माझ्याकडे टाईम होता, म्हटलं मग पटकन पूजा वगैरे करून घ्यावं. सकाळची पटापटा कामं पण आटपली होती सगळी आणि ते बैलपोळ्याला मस्त अशी रांगोळी काढली होती. तर रांगोळी वगैरे काढून झाली. मग नाश्त्याची तयारी करायची होती. तर पोहे बनवत होते मी नाश्त्यासाठी आणि चपाती भाजी सकाळीच बनवलं होतं टिफिनसाठी. म्हटलं सचिन म्हटलं की मग पोहे वगैरे बनव नाश्त्याला. तर मग तेच बनवले, पोहे बनवले. नाश्ता वगैरे दिला सचिनना आणि ते मुलांना पण दूध देऊन दिलं. त्यांचे टिफिन वगैरे पॅक केले. त्यांना स्कूलमध्ये सोडायला निघाले. मग तर स्कूलमधून सोडून आले त्यांना. चालतच जावं लागतं, जवळच आहे स्कूल तसं तर इथे मुलांना स्कूलला सोडून आल्यावरती मी पण नाश्ता वगैरे करून घेतला आणि कामं वगैरे सगळी झाली. ते सकाळची म्हटलं टाईम होता तर मग पुरण वगैरे वाटून घ्यावं आणि संध्याकाळी तसं तर मी गरम करणार होती पुरणपोळ्या, कारण सकाळी खायला तर कोणी नव्हतं तसं तर. मग इथे कटाच्या आमटीसाठी पाणी वगैरे काढून ठेवलं साईडला आणि पुरण वगैरे वाटून घेतलं. तर इथं मसाला कटाच्या आमटीसाठी मसाला तयार करत होते. इथं मसाला वगैरे वाटून घेतला. लाईटीचा काही भरोसा नसतो म्हणून. तर समर्थचा टाईम झाला होता, त्याला घ्यायला निघाले होते. मग त्याला घेऊन आले घरी आणि आल्यावरती थोडा आराम वगैरे केला. मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली. पीठ वगैरे मळून घेतलं, भजीचं पीठ तयार केलं आणि तेल ठेवलं होतं तापत. मस्त भज्या काढल्या गरम गरम. सचिन पण आले होते तोपर्यंत ऑफिसवरून. सकाळी स्वयंपाक करून काय कोणी घरी नव्हतं. सचिन पण ऑफिसला गेले होते, मुलं पण स्कूलमध्ये होते. म्हटलं मग संध्याकाळी निवांतच करावं. इथे पटपट पुरणपोळ्या वगैरे लाटून घेतल्या. मस्त पुरणपोळ्या पण टम्म फुगत होत्या, छान झाल्या होत्या. पुरणपोळ्याचा स्वयंपाक चांगला झाला तर आपल्याला पण बरं वाटतं की छान झालं बाबा स्वयंपाक. नाही तर कुठे काही बिघडलं की तेवढ्यावरून मूड ऑफ होऊन जातो. मग तर मस्त झाल्या होत्या पोळ्या वगैरे. तर नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. तर जेवण वगैरे करून घेतो. तर जेवण वगैरे झालं, किचन वगैरे आवरून घेतलं. तर असा होता माझा आजचा दिवस. सगळं आवरून झालं आता. चला बाय.